आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक ड्रामा जर कुठे पाहायला मिळालेला असेल तर तो सोलापूरमध्ये पाहायला मिळाला। कारण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या अर्जावरती ज्यांनी सही केलेली होती त्यांनीच ही सही आपली नसल्याचं म्हटलं आणि हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला, जो अजूनही थांबलेला नाहीये। आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यावरती त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि निकालाची प्रत मिळावी म्हणून अर्ज केला, पण निकालाची प्रतच न मिळाल्यामुळे फतेपूरकर यांनी कोर्टाबद्दलच नाराजी व्यक्त केली आहे। अर्जावरती सही करणारे सूचक नगरसेवक नागेश भोसले यांनी अर्जावरची आपली सही बनावट आहे असा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली। त्यानंतर नागेश भोसलेंना भाजपची फूस आहे असा आरोप काँग्रेसनं केला। मग काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले, त्यांच्यात गोंधळ झाला, घोषणाबाजी दिल्या गेल्या। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी फतेपूरकरांचा अर्ज अवैध असल्याचं म्हटलं। दरम्यान उरलेल्या 4 उमेदवारांपैकी एक उमेदवार निश्चित करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे। उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबांना भेटलो, साहेब मी अर्ज दिलाय परंतु अद्याप मला दिलं नाही। तर त्यांनी त्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते त्यांना देऊन टाका असं सांगून सुद्धा अर्धा पाऊण तास झाला परंतु अजून मला मिळालं नाही। जेवरास कडायला गेलेत, शिक्का मारायचा आहे, 10 मिनटं थांबा 5 मिनटं थांबा असं आता 3 वाजून गेले आहेत, अद्याप मला मिळालं नाही। हे अशा प्रकारे दबाव तंत्र आणून हे मला रोखण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कोणत्याही परिस्थितीत मी आज घेऊन आजच मेहरबान हायकोर्ट कोल्हापूर इकडे मी निघणार आहे आणि उद्या सकाळी मी ते दाखल करणार आहे। त्याला मी कधी सामोरं जायला तयार आहे। माझी सही असेल, कोर्ट ठरवल ना, सही माझी का कोणाची, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलंय की काय म्हणले जिल्हाधिकारी? जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं बघितलं, सही टॅली केली, त्या सहीमध्ये आणि ह्या सहीमध्ये फरक आहे। अपिटू केलेली सही बरोबर आहे। पण सोलापूरमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद होण्यावरनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरती तुफान टीका केली आहे। भारतीय जनता पक्षाने हा खेळलेला कुठील डाव आहे आणि त्यांचा अर्ज बाद करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा ही तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि एकत्रित सरकारने चालवलेली आहे, स्पष्ट होत आहे। सामाजिक न्यायाची भूमिका ठेवत असताना आम्ही एका विशिष्ट मागासलेल्या ओबीसी समाजाच्या, भटक्या विमुक्त जाती समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि ती उमेदवारी दिल्यानंतर असा घात करणे म्हणजे हा फतेपूरकरांचाच नव्हे तर लोकशाहीचा आणि फतेपूरकर जी ज्या समाजातून येतात त्यांचा आणि मागासवर्गीयांचा देखील अपमान आहे।